नमस्कार. वसई विरारमध्ये कालच्या रात्रीमध्ये जोरदार मुसळधार पावसाची जे ते आगमन झालं. पाऊस हा जरी यावर्षी उशिराने सुरू झाला असला तरी पण वसई विरारमध्ये याचा मोठ्या प्रमाणात फटका पाहायला मिळाला. गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाची प्रतीक्षा केली जात होती. वसई विरारमध्ये कालच्या दिवसामध्ये 10 वाजल्यापासून जे ते पावसाला जोरदार सुरुवात झाली आणि कालच्या रात्रीमध्येच अवघ्या 2 वाजेपर्यंत संबंध वसई विरारमध्ये पाणी साचायला सुरुवात झालं. परंतु खरं पाहायला गेलं तर आज अनेक जण एक व्हिडिओ बनवून टाकतात आणि त्या व्हिडिओचं नाव आहे की नाले सफाई जी व्यवस्थित झाली नाही त्याचा फटका कुठेतरी वसई विरारला बसला. तर वसई विरार महानगरपालिकेतर्फे असं म्हणण्यात आलं होतं की नाले सफाई ही 95% पूर्ण झालेली आहे. मग का नाले सफाईला आज प्रत्येक जण दोष देताना दिसून येत आहे. परंतु आम्ही जी माहिती घेऊन आलोय ह्या माहितीबाबत आम्ही आधी बातमी बनवली होती आणि माहिती होती की कशा प्रकारे यंदाच्या वेळेस पाणी साचण्याचं सर्वात मोठं कारण नाले सफाई जरी असेल तरी पण आणखी एक मोठं कारण समोर आलेलं आहे आणि एक कारण आहे जे ते गटर तुंबण्याचं. आणि याबाबतची पूर्ण माहिती आज आम्ही तुम्हाला देऊ इच्छितो. नाले सफाईचा जो टेंडर आहे, नाले सफाईसाठी जे पैसे कोट्यवधी रुपये घातले जातात त्याचबरोबर आणखी एक टेंडर निघतो आणि या टेंडरचं नाव आहे गटर आणि छोटे जे ड्रेनेज असतात ते क्लिअर करण्याचं, जेणेकरून आपल्या परिसरातून पाणी थेट नाले सफाईत जातं आणि नाल्यात जातं आणि नाल्याद्वारे ते जे ते पुढे खाडीला मिळतं. जर हे पाणी लवकर निघायचं असेल, त्याचा निचरा व्हायचा असेल तर त्यासाठी ड्रेनेजेस आणि गटर जे आहेत ती मोकळी असणं अतिशय गरजेचं असतं. ह्याचं टेंडर जवळपास वर्षाला 60 कोटीचं निघतं, म्हणजेच महिन्याला 5 कोटी या टेंडरसाठी दिले जातात. जर आपल्या परिसराचं म्हणजे प्रभाग समिती अ पासून प्रभाग समिती GF पर्यंत जे आहे ते सर्वत्र हे टेंडरचं एका व्यक्तीला हे टेंडर देण्यात आलेलं आहे आणि त्या व्यक्तीचं नाव आहे रतन सिंग राठोड. रतन सिंग राठोड यांच्या R&B या कंपनीला इन्फ्राला जे आहे ते संपूर्ण टेंडर देण्यात आलंय. म्हणजे हे टेंडर तब्बल 3 वर्षाचं असतं आणि 180 कोटी महानगरपालिकेने यामध्ये घातल्यानंतर देखील आपल्याला काय पाहायला मिळतंय तर हे वसई विरार. खरं तर नाले सफाई जर 95% पूर्ण झाली आहे, मग का आपल्या परिसरांमध्ये पाणी साचतंय. एकदा आपण इकडे कॅमेरा फिरवा. इथे देखील पाणी साचलेलं आहे. आपण बघू शकता की किती मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय आणि याच ठिकाणी जर आपण पाहिलं तर आम्ही काही इमेजेस दाखवतोय. हे जे व्हिडिओ आहे या व्हिडिओला लागूनच आणखी एक व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवू इच्छितो. ही गटारं जी आहेत ही नालासोपारा परिसराची आहेत, काही विरार परिसराची आहेत आणि जरी तुम्ही गटारं पाहिली ही छोटी गटारं आहेत जी तुंबलेली आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये या गटारांमध्ये कचरा, माती इतका गाळ साचलेला आहे की वर्षभरामध्ये इथे कोणती स्वच्छता होत नाही. यापूर्वी देखील आम्ही जी बातमी केली होती त्याच्यामध्ये त्या इमारतींच्या सेक्रेटरींचं असं म्हणणं होतं की या ठिकाणी घाण काढली जात नाही, जेणेकरून पाणीचा लवकर निचरा होत नाही आणि तासनतास पाणी साठून राहतं. वसई विरारमध्ये कालच्या दिवसामध्ये ज्या ठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साचलं त्या ठिकाणी देखील नागरिकांचं असं म्हणणं होतं की सकाळच्या वेळेस महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापनाची लोक तिकडे येतात आणि गटारांमधून ड्रेनेज मधून गाळ काढतात, त्याच्यानंतर पाण्याचा निचरा सुरू झाला. म्हणजे नाले सफाईला एक हाती दोष देणं हे योग्य आहे का? नाले सफाई जर झाली नसेलच, परंतु जर नाले सफाई झाली नाही तर ड्रेनेज आणि गटारांसाठीचा दोष हा कोणाला द्यायचा? तर हा द्यायचा आहे आपल्याला रतन सिंग राठोड यांना, कारण त्यांच्या हातात हे संपूर्ण कॉन्ट्रॅक्ट आहे. महिन्याला 5 कोटी आपण सामान्य माणूस आपल्या खिशातून या महानगरपालिका अधिकाऱ्यांना देतो आणि अर्चना दिवे यांनी संबंध ही माहिती आम्हाला पुरवलेली आहे की कशा प्रकारे महिन्याच्या 5 कोटी म्हणजे वर्षाचे 60 कोटी आणि तब्बल 3 वर्षाचे 180 कोटीचा संपूर्ण टेंडर आहे. हा टेंडर जो आहे तो R&B ला जातो आणि तरी पण R&B कडून आपल्याला हे सगळं पाहायला मिळतं. जे इमेजेस आता तुमच्या स्क्रीनवर सुरू आहेत हे इमेजेस आहेत, काही संतोष भुवनचे आहेत, काही नालासोपारा पश्चिमेचे आहेत, काही नालासोपारा पूर्वेचे आहेत, काही विरार पूर्वेचे आहेत, काही वसई पूर्वेचे आहेत. प्रत्येक परिसरामध्ये इतक्या घाणेरड्यारित्या हे काम करण्यात आले, म्हणजे कामच करण्यात नाही आलंय, जेणेकरून पाणी साठण्याचं सुरुवात झालेली आहे. अवघ्या 3 तासामध्ये वसई बुडाली आणि वसई बुडाल्यानंतर अनेक तास जे ते पाणी निचळतच नव्हतं. या ठिकाणी एक व्यक्ती आहे ज्यांना मी विचारलं की इथे नाल्यामध्ये पाणी कसं, घाण कशी आहे. त्यांचं असं म्हणणं होतं की नाले सफाई तर झाली होती, परंतु पाऊस पडल्यानंतर गटाराचा कचरा हा नाल्यामध्ये पाण्यासकट वाहून आला, जेणेकरून ह्या ठिकाणी जी आहे ती संपूर्ण घाण पसरली आणि नाला पुन्हा एकदा घाण झाला. भैया क्या कहेंगे, नाला यहाँ पे साफ हुआ था? नाला साफ मैडम हुआ था जी, लेकिन ये जो है ना गटर, छोटा जो गटर है ना, इसके कारण जो है नाले में कचरा आ जा रहा है जी, बाकी कोई प्रॉब्लम नहीं है इधर।
कचरा तो नगर सेवक गाड़ी लेके आए थे, सब लोग पॉपुलिन और मशीन नाला आई थी। क्लीन करवा दिया था। हाँ, यहाँ पूरा क्लीन हो गया था, एकदम क्लीन दिख रहा था। जैसा वो गटर का पानी दिख रहा है ना, पूरा वैसा पानी पूरा क्लीन दिखता था। म्हणजे गटार स्वच्छ होत नाहीये, आरएनबी आपलं काम करत नाही आणि त्याच्यामुळे पाण्याचा निचरा होत नाही आणि जेव्हा जोरदार पाऊस येतो पुन्हा पाण्याचा कचरा नाल्यात येतो आणि नाले सफाई ज्याच्यासाठी आपण कोट्यवारी पुन्हा भरतोय ती नाले सफाई पण वेस्ट होते। त्याच्यामुळे कुठेतरी महानगरपालिकेचा हलगर्जीपणा तर आहेच की आरएनबी सारख्या एका कॉन्ट्रॅक्टरला काम द्यायचं आणि त्याच्याकडून हे हलगर्जीपणा होतोय, परंतु कितपत हे योग्य आहे की अशा कॉन्ट्रॅक्टर्सचं बिल महानगरपालिका पास करते आणि संबंध जो दोष आहे तो नालेसफाईकडे जातोय आणि ड्रेनेज आणि गटरांकडे अजूनही कोणाचं लक्ष जात नाहीये। धन्यवाद।